नमस्कार. तर मी नुकतेच आता 4 डिसेंबरला गिरनारला जाऊन आले. तर तिकडे आमचं खूप छान दर्शन झालं. म्हणजे आम्ही 4 तारखेला रात्री साधारण 8:30 वाजता वरती चढायला सुरुवात केली आणि 5 तारखेला आमचं पहाटे 4 वाजता तिथे दर्शन झालं. तर त्यासंबंधी मी माझा एक व्हिडिओ या चॅनलवर अपलोड केला होता की आमचा प्रवास कसा झाला. तर तो खूप जणांनी पाहिला, त्याबद्दल आधी सर्वप्रथम धन्यवाद. आणि कमेंटमध्ये मला बरेचसे प्रश्न विचारण्यात आले होते गिरनार संबंधी. तर त्याच प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर या व्हिडिओमधून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. तर स्किप न करता शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. जे आता गिरनारला दर्शनासाठी जाणार आहे तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त असेल. या व्हिडिओमध्ये वरती जाताना तुम्हाला सोबत काय काय घेऊन जायचे आहे, त्याचप्रमाणे रोपवेच्या तिकिटासंबंधी, तसेच तिथे राहण्याची सोय काय काय आहे आणि साधारण वरती चढायला किती तास लागतात, त्याचबरोबर तुम्ही कोणत्या गोष्टी नेण्याचे टाळले पाहिजेत, अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आधी आपण गिरनारबद्दल थोडीशी माहिती बघू. तर गिरनार पर्वत हा गुजरात राज्यातील जुनागड शहराजवळ स्थित आहे आणि तो धार्मिक, ऐतिहासिक व नैसर्गिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असे स्थान आहे. त्याची उंची सुमारे 1145 मीटर आहे आणि हा गुजरातमधील सर्वात उंच पर्वतांपैकी एक आहे. तर याचे धार्मिक महत्त्व म्हणजे येथे श्री दत्तगुरूंचे पादुका स्थान म्हणजेच गुरु शिखर, अंबाजी माता मंदिर, गोरक्षनाथ मंदिर, कालिका माता मंदिर अशी बरीच ठिकाणी येथे आहेत. तर वर चढत असताना आपल्याला अशी विविध मंदिरं लागतात. त्यांचे दर्शन घेत आपण वरती गुरु शिखरापर्यंत पोहोचतो. गिरनारला जाण्यासाठी सर्वात उत्तम पर्याय म्हणजे आपली भारतीय रेल्वे. रेल्वेने खरंच प्रवास अगदी सुखदायी आणि एकदम आरामात होतो. म्हणजे 13-14 तास तुम्हाला प्रवासाचे कसे गेले कळतसुद्धा नाही. तर यासाठी 2 पर्याय आहेत. मुंबई बँड्रा इथून ट्रेन आहे जी बँड्राला साधारण 1:40च्या सुमारे येते, जी आहे सौराष्ट्र जनता एक्सप्रेस. आणि त्या ट्रेननी तुम्ही दुसऱ्या दिवशी पहाटे साधारण 4:45पर्यंत जुनागडला पोहोचता. तसेच सांगलीहून एक ट्रेन आहे जी बिकानेर एक्सप्रेस. तर ती सांगलीतून 2:55ला सुटते आणि त्या ट्रेननी तुम्ही अहमदाबादपर्यंत येऊन पोहोचता. ती अहमदाबादला साधारण संध्याकाळी 7:20पर्यंत पोहोचते आणि तिथून पुढे तुम्हाला मग 8:10ला अहमदाबादवरून जुनागडपर्यंत ट्रेन आहे जी 2:40पर्यंत जुनागडला पोहोचते. तुम्ही जर ट्रेननी जाणार असाल तर त्याचे रिझर्वेशन तुम्ही आधीच करून ठेवा, कारण शक्यतो ह्या ज्या लाँग रूटच्या ट्रेन आहेत तर यांचे तुमचे जर रिझर्वेशन वेटिंगला असेल तर शक्यतो या ट्रेनचे रिझर्वेशन कन्फर्म होत नाहीत. त्यामुळे प्रथम ही खात्री करा की तुमचे रिझर्वेशन कन्फर्म आहे की नाही. कारण आम्ही सांगलीहून रिझर्वेशन केले होते. 2 महिन्याआधी रिझर्वेशन केले त्यावेळी आमचे तिकीट हे वेटिंगला होते, पण अगदी त्या दिवसापर्यंतसुद्धा आमचे रिझर्वेशन कन्फर्म झाले नाही. त्यामुळे शक्यतो रिझर्वेशन कन्फर्म होईल अशा प्रकारे तुम्ही बुकिंग करा, कारण शक्यतो ह्या ट्रेनचे जे रिझर्वेशन असतात ते कॅन्सल होत नाही. त्यामुळं वेटिंगचे कन्फर्म होण्याची शक्यता खूप कमी असते. जुनागड स्टेशनला पोहोचल्यानंतर जुनागड स्टेशनपासून गिरनार हे ठिकाण 5 किलोमीटरवर आहे. जुनागडला तुम्ही पोचल्यावर तिथे बरेच हॉटेल, आश्रम आणि खूप सारे भक्त निवास आहेत, जिथे राहण्याची उत्तम सोय आहे आणि अगदी रिझनेबल प्राईसमध्ये आहेत. तर हे सर्व अगदी तुम्हाला गिरनारच्या पायथ्यालासुद्धा भक्त निवास आहेत. तर त्याचे तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता किंवा तिथे गेल्यावर देखील तुम्ही तिथे बुकिंग करू शकता. जुनागडला स्टेशनमधून बाहेर आल्यानंतरच तिथे
रिक्षा असतात, तर त्या रिक्षाने तुम्ही ज्या ठिकाणी तुम्ही हॉटेल किंवा एखाद्या भक्त निवासमध्ये राहणार असाल तर तिथेपर्यंत तुमची जाण्याची व्यवस्था होते. आता रोपवेच्या बुकिंगबद्दल थोडंसं सांगते, कारण रोपवे हा 5,000 पायऱ्यांपर्यंत तुम्हाला रोपवेने जाता येते. तर तुम्हाला जर 5,000 पायऱ्यापर्यंत रोपवेने जायचं असेल तर रोपवेचे ऑनलाईन बुकिंगसुद्धा करता येते किंवा तिथे पोचल्यावर देखील तुम्ही रोपवेने जाण्यासाठी तिकीट काढू शकता. त्याचे तिकीट हे तुम्हाला गिरनारच्या पायथ्याशीच एक त्यांचं ऑफिस आहे, तिथे तुम्हाला त्याचे तिकीट मिळतात. ते साधारण एका वेळेसाठी म्हणजे फक्त वरती जाण्यासाठी साधारण 300 रुपये घेतात. तर पहिल्या 5,000 पायऱ्यापर्यंत रोपवेने जाऊ शकता. 5,000 पायऱ्यांवर अंबाजी मातेचे मंदिर लागते, पण तेथून वरच्या 5,000 पायऱ्या म्हणजे ज्या गुरु शिखरापर्यंतच्या आहेत त्या तुम्हाला पायी चढाव्या लागतात. अशा सुमारे 10,000 पायऱ्या आहेत आणि या 10,000 पायऱ्या चढाईसाठी साधारण 4 ते 6 तास लागतात. रोपवेने गेलात तर थोडं लवकर पोचता येते. रोपवे साधारण 7 वाजता सुरू होतो सकाळी, तर त्याआधी तुम्ही जाऊन त्याचे तिकीट बुकिंग वगैरे सर्व करू शकता. आणि जर तुम्ही 7 वाजता रोपवेने गेलात तर तुम्ही दर्शन घेऊन संध्याकाळी 6पर्यंत रोपवेने परत येऊ शकता, कारण रोपवे सकाळी 7 वाजता सुरू होतो आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरू असतो. 6 नंतर रोपवे बंद केला जातो, तर तोपर्यंतच तुम्हाला दर्शन घेऊन 6च्या आधी खाली आलात तर तुम्ही रोपवेने शेवटच्या 5,000 पायऱ्या खाली उतरू शकता. उन्हात पायऱ्या चढणं थोडं अशक्य होतं, त्यामुळे एकतर तुम्ही सकाळी लवकर म्हणजे साधारण 7 वाजता वरती जाऊ शकता किंवा रात्री गिरनारवर चढाई करू शकता. ज्या लोकांना पायऱ्या चढणं शक्य नाही त्यांच्यासाठी तिथे डोलीची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. जाताना पहिल्या 5,000 पायऱ्यापर्यंत ठिकठिकाणी छोटी छोटी दुकाने आहेत. तिथे तुम्हाला चहा, लिंबू सरबत, पाणी अशा गोष्टी मिळतात, पण तिथून पुढे अशी दुकाने नाहीत. म्हणजे वरच्या 5,000 पायऱ्यांपर्यंत अशी काही दुकाने नाही आहेत. जाताना पुरेसे पाणी तुम्ही सोबतच घेऊन जायचे आहे. तुम्ही ज्यावेळी वरती चढायला सुरुवात करतात तर गिरनारच्या पायथ्याशीच अशी काही दुकाने आहेत. तिथे तुम्हाला काठी मिळते. साधारण ते 50 रुपये डिपॉझिट घेतात आणि तुम्ही काठी जमा केल्यानंतर त्यातील 20 रुपये तुम्हाला परत देतात आणि ते एक रिसीट देतात. तर काठी जाताना तुम्ही अवश्य घ्या, कारण ती सपोर्टसाठी खूप उपयोगी पडते. तर वरती चढताना तुम्हाला कोणत्याही प्लॅस्टिकच्या गोष्टी घेऊन जायचे नाही आहे. प्लॅस्टिक बॉटल वगैरे तेथे चालत नाही. तुम्ही पाण्यासाठी स्टीलची किंवा टपरवेअरची बॉटल वापरू शकता. आणि खरंच हा त्यांचा खूप छान उपक्रम आहे, त्यामुळे तुम्ही देखील या नियमांचे पालन जरूर करा. जाताना कोणत्याही प्रकारच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या किंवा प्लॅस्टिकच्या वस्तू घेऊन जाऊ नका. जर तुम्ही खाण्यासाठी काही बिस्किट, चॉकलेट असे काही जर घेऊन जाणार असाल तर त्याचे सर्व रॅपर आधीच काढून टाका आणि ते एका कापडी पिशवीमध्ये घेऊन जा. तर अशा प्रकारे तुम्ही सकाळी लवकर किंवा रात्री गिरनारवर चढाई करू शकता, पण उन्हाचे जाणे टाळा. तर तुम्ही गुरु शिखरापर्यंत पोचल्यावर तिथे जास्त वेळ थांबता येत नाही, कारण अशी आजूबाजूला थांबायला जास्त जागा नाही आहे. त्यामुळे दर्शन घेऊन लगेच खाली यावे लागते. दर्शन घेऊन 1500 पायऱ्या खाली आल्यानंतर तिथे प्रसाद मिळतो आणि तो 24 तास अवेलेबल असतो. त्यामुळे तो प्रसाद घेऊन तुम्ही परतीचा प्रवास सुरू करू शकता. जे रात्रीच्या वेळी गिरनारवर चढाई करणार आहेत तर त्यांनी सोबत बॅटरी पण नक्की ठेवा, कारण म्हणजे लाईट आहेत पण काही ठिकाणी खूप अंधार आहे, तर तिथे तुम्हाला बॅटरीची गरज पडू शकते. त्याचप्रमाणे नी पॅडसुद्धा सोबत ठेवा, कारण उतरताना त्याची गरज लागते. गिरनारवर चढाई करत असताना शक्यतो हलके आणि सैल असे कपडे वापरा, कारण घाम खूप जास्त येतो. आणि शूजचा वापर नक्की करा. गुरु शिखराचे दर्शन झाल्यानंतर ज्यावेळेला तुम्ही खाली उतरायला सुरुवात करता
तर 1500 पायऱ्यांवर तुम्ही प्रसाद घेऊन झाल्यानंतर ज्यावेळेला 5000 पायऱ्या उतरून खाली येतात तर तिथे अंबामाताचे मंदिर आहे 5000 पायऱ्यांवर. तर तिथून तुम्ही परत रोपवेनी खालच्या 5000 पायऱ्या खाली उतरू शकता. साधारण तुम्ही 7 ते 10 मिनटात रोपवेनी गिरनारच्या पायथ्याला येऊन पोचता. तर गिरनार हा असा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे. घनदाट गिरचे जंगल, विविध प्रकारचे पक्षी व प्राणी, सुंदर सूर्योदय व सूर्यास्ताचे दृश्य अगदी पाहण्यासारखे असते. गिरनारला जाण्यासाठी सर्वात उत्तम काळ म्हणजे ऑक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंत. उन्हाळ्यात जाणे शक्यतो टाळावे. दरवर्षी गिरनार परिक्रमा देखील कार्तिक महिन्यात आयोजित केली जाते. लाखो भाविक या परिक्रमेत सहभागी होतात. सुमारे 36 किलोमीटरचा परिक्रमेचा मार्ग आहे. गिरनार पर्वत हा केवळ धार्मिक स्थळ नसून ते श्रद्धा, इतिहास, निसर्ग व साहस यांचे अद्भुत संगमस्थान आहे. प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी गिरनार दर्शन करावे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तुमचे अजूनही गिरनार संबंधी काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. मी नक्की तुमच्या कमेंटला रिप्लाय देईन. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.